दुर्गे रायगडावरती आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक नवतरुण युवक आहेत ते या ठिकाणी वेगवेगळी वेशभूषा करून दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून आज रायगडावरती हे सर्व मावळे आहेत ते येत असतात, शिवभक्त येत असतात, लहानग्या मुली देखील आहेत त्या या ठिकाणी वेगवेगळी वेशभूषा करून आहेत ते दाखल झालेले आहेत। शिवाजी महाराजांचं हे प्रेम आहे नक्कीच आपण पाहतोय तर सर्वांच्या हातामध्ये आणि गळ्यामध्ये या ठिकाणी पारंपरिक दागिने पासून पारंपरिक वस्त्र देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आपण ताईकडे जाऊया। ताई, कुठून आलेला आहात? आज या ठिकाणी वेशभूषा करणे मागचं कारण आणि आजचा दिवस आणि तुमचा अनुभव? आज या ठिकाणी ही वेशभूषा करण्याचं असं कारण की मॉडर्न परंपरेमध्ये मॉडर्न संस्कृतीमध्ये आपली महाराष्ट्र संस्कृती कुठेतरी हरवून गेली आहे, तर ती मला आज मी जगून घेतला हा दिवस माझ्यासाठी आणि राजांसाठी। नक्कीच। ताई, तू काय सांगशील? मला खूप भारी वाटलेलं आहे हे। मेन म्हणजे मी फर्स्ट टाइम हे लुक केलेलं आणि फर्स्ट टाइम मी इथे आलेली आहे म्हणून मला खूप भारी वाटते। म्हणजे खूप छान असा क्षण आहे माझ्यासाठी, मी एन्जॉय करते तो। मित्र, काय सांगशील? कुठून आलेला आहात? तुमचा आम्ही भोसरीवरून आलो आहे। आम्ही साधारणतः एक 15 ते 16 जणांचा ग्रुप आहे आमचा। प्रत्येक वर्षी येत असतो, म्हणजे माझं हे आता 7वं वर्ष आहे। प्रत्येक वर्षी संख्या वाढत चालली। यावर्षी तर भयानक संख्या आहे, थांबायची जागा नाही कुठं, एवढी संख्या आहे। नक्कीच। लहानगी मुलगी देखील आहे आपल्याकडे, पाहतोय ती देखील वेशभूषा करून आलेली आहे आणि तिने अंबाबाईचा लुक आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि याच ठिकाणी तिने देखील हा वेशभूषा केल्याच्या नंतर तिचे वडील देखील आहेत तिच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत। दादा, कुठून आलेला आहात आणि काय आजची मी गणोरे संगनमेर अकोला तालुक्यात जालिंदर शरद गुंजाळ। तर आम्ही 2 वर्षापासून येतोय इथं। मी 3 वर्षापासून येतो, माझं हे 4थं वर्ष आहे आणि हिचं 2रं वर्ष आहे। पण मी कधीच रायगड बघितलेला नव्हता, कधीच, म्हणजे माझा विषय नव्हता। मी 4 वर्षापासून येतोय आणि माझ्या पूर्वीला आणलेली। आणि सर तिने ती पायी आलेली, म्हणजे तिच्याकडे चपला नव्हत्या काहीच नाही। आम्ही तिला ना याच्या अगोदर आम्ही घराकडून 30 तारखेला 1 तारखेला निघालो होतो, त्याच्यानंतर रायगड केला, तोरणा केला, त्यानंतरून आम्ही इथे स्टे करत सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही तिला इथपर्यंत आणलं। आम्हाला एकच इच्छा होती की तिने तुळजाभवानीचा अंबाबाईचा, आमच्याकडे लेडीज नव्हती पण एका लेडीजने आम्हाला इथं सहकार्य केलं, तिचं साडी वगैरे तिचा मेकअप केला, आम्ही सगळं आणलेलं होतं पण तिने करून ते मेकअप केला आणि अख्ख्या इथं तीच व्हायरल झाले, फोटो वगैरे तिचेच सगळ्यांनी। आपण पाहिलं तर आजचा जो क्षण आहे तो वेगळा क्षण आहे। आजचा प्रत्येक क्षण आहे तो प्रत्येक मिनिट हा अनुभवता यावा यासाठी किल्ले रायगडावरती येणं गरजेचं असतं आणि त्याचसाठी हे सर्व मावळे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या उपस्थित मावळ्यांमध्ये आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे तर वेगवेगळ्या वेशभूषांमध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।